शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. भटक्या कुत्र्यांनी घेतला 2 मुलांना चावा, एकाचा 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. भटक्या कुत्र्यांनी 2 लहान मुलांवर हल्ला चढवत चावा घेतला असून यात एका 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना टिटवाळा शहरात घडली आहे. या घटनेने भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असल्याचे दिसते. भटक्या कुत्र्यांबाबत तातडीने कारवाई करा अशी मागणी नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी केली आहे. खुशील शंकर वाघे असे मृत्यू पावलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. हेमंत गायकवाड म्हणाले, आम्ही पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कल्याण डोंबिवली व आजूबाजूकडील शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते म्हणाले, कल्याण डोंबिवली व आजूबाजूकडील शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. भटक्या कुत्र्याच्या चाव्याने एका 7 वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. नमस्कार, मी हेमंत बबन गायकवाड. आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आत्ताच 2-3 दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांनी 2 मुलांना चावा घेतला. पैकी एक मुलाचा 7 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तसेच आपण बघताय का आज कल्याण डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप मोठा उपद्व्याप केलेला आहे. रात्री भटके कुत्रे रात्री बेरात्री रस्त्यावरती जाणाऱ्या पदचाऱ्यांना चावतात. तसेच बाईकवरती जाणाऱ्या लोकांच्याही अंगावरती धावून जातात. त्यामुळे त्यांचा सतत अपघात होतोय. ही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यांना या भटक्या कुत्र्यांचे योग्य ते उपाययोजना करावे अशी आम्ही त्यांना मागणी केली. जर काही दिवसांनी या भागामधील भटक्या कुत्र्यांवरती योग्य ती कारवाई योग्य ती व्यवस्था झाली नाही तर आम्ही सर्व नागरिकांसह सगळे नगरसेवक आंदोलन केलं जाईल. प्रथम सर्व नागरिकांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी प्रभाग क्रमांक 4 मधून तेजश्री हेमंत गायकवाड बोलते. आजकाल आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमतः आमच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच शहाजाने वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना त्याचा खूपच त्रास झालेला आहे. आमच्या भागात मोयली गाळेगाव या भागामध्ये 7 वर्षाच्या बालकाला कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काय मागणी केलेली आहे महापालिकेकडे? त्यासाठी आम्ही आयुक्ताला भेटायला आलो, आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहेत की या भटक्या कुत्र्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा. त्यामुळे सर्वांना त्याचा खूप त्रास होत आहे. पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या भटक्या कुत्र्यांची समस्या जी दिवसेंदिवस तीव्र होते, याच्या आधी एक जीव गमावा लागला होता आणि आज तर आदिवासी समाजाचे ते वाघे आणि बगिले म्हणून आहेत. तो वाघे हा मुलगा आहे, किती वर्षाचा आहे तो? 7 वर्षाचा मुलगा आहे. त्या लचके तोडल्यामुळे या कुत्र्यांनी, भटक्या कुत्र्यांनी त्याचा जीव गेलेला आहे आणि एक जखमी अवस्थेमध्ये आहे. अशा या भयान परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 4 बल्ल्याणीच्या परिसरातल्या आमच्या नगरसेविका तेजस्वीताई गायकवाड यांच्या प्रभागामध्ये हा म्हणजे प्रकार घडलेला आहे. याच्यातनं प्रशासनाने अजूनही सावध झाले नाही तर मला माहीत नाही किती बळी अजून जाण्याची वाट बघणार आहात. आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं किंवा ज्या ठिकाणी यापूर्वी यांनी अर्ज निवेदन वारंवार दिलेले आहेत आणि त्याच्याकडे ज्या म्हणजे याच्याने बघितलं पाहिजे होतं की गंभीर समस्या उद्भवण्यापूर्वी ती न बघितल्यामुळे आज हा दुष्परिणाम झालेला आहे आणि एवढं भयान प्रकार घडलेला आहे. घरातनं त्या परिसरात लहान मुलांना बाहेर खेळणं मुश्किल झालेलं आहे. अशा या जर योग्य वेळी प्रशासनाने दखल नाही घेतली तर लोक रस्त्यावर उतरतील, आंदोलनं करतील आणि हा इशारा आम्ही दिला आणि त्या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर असेल. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.